तर कसं आहे मंडळी, मी आहे शुभम जायबा आणि तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही पाहतात शुभमचे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर काय झालं, आपले 1-2 दिवस ब्लॉग नाही आले. त्याचं कारण आहे, कारण की ब्लॉग बनवायचा खूप कंटाळा आला होता बरं का. 365 दिवसात आपण चॅलेंज घेतलेलं आहे. पण डेली ब्लॉग आपण 30 दिवस कन्फर्म टाकले. त्याच्यानंतर 2 दिवस आला नाही, कारण तुम्हाला माहिती आहे मिस्टर टाईमपास यूट्यूब चॅनल मराठी माणसांसाठी आपण खोललेलं आहे. एक्सपेरिमेंट चॅलेंजचे व्हिडिओ त्याच्यावर येत असतात. तर आता 2 व्हिडिओ त्याच्यात अपलोड केलेत 6 दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वी चॅनल खोललेलं आहे. दिसाड व्हिडिओ होतोय. त्या व्हिडिओच्या कामामध्ये होतं. काल परदेशी व्हिडिओ शूट केला, रात्री जागलो, दिवसभर जागलो. व्हिडिओची क्वालिटी मोबाईलमध्ये तशी येत नाही, तर क्वालिटी आणली त्याला. त्याची क्रॉप करावं लागते, ते जोडावं लागते, त्याच्यानंतर इफेक्ट म्हणजे त्याला एडिटिंग, तुम्हाला माहिती एडिटिंग, त्याचं थंबनेल बनवावं लागतं त्याला खूप. त्याच्यामुळं काय ब्लॉगिंगकडे लक्ष द्यायला वेळच नाही भेटला. काल नाही, परदेशी ब्लॉग टाकला, पण काल ब्लॉग नाही टाकू शकलो. म्हणलं ब्लॉगला आज खाडा नाही पडून द्यायचा. आज पण थोडा निवंत होतो, पण आज कंटाळा येऊन झाला. 5-6 वेळेस मोबाईल हातात घेतला, असे पार हिंडायचो, पण ब्लॉग काय बरंच वाटणार नाही. मग सांगा म्हणलं तुम्हाला मिस्टर टाईमपासवरती, ह्याच्यावर जर कोणी आलं असलं बघा, मिस्टर टाईमपास यूट्यूब चॅनल, याच्यावरती लवकरच आपला एक व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ कोणचा असणार आहे म्हणजे असे रोज व्हिडिओ येते. गावठी लपाछपी आलेला आहे, त्याच्यानंतर लिंबाचा पाला कवटाचं एक असं म्हणजे चॅलेंजचा व्हिडिओ आलेला आहे. त्याच्यानंतर आता दुसरा आजचा येणार आहे एक गावठी लपाछपी पार्ट 2 येईल. त्याचा पार्ट 1 आलेला आहे, म्हणजेच देशी छुपम छुपाई पार्ट 2. आणि म्हणलं हे काय, तर हे लोकेशन आहे, तुम्हाला दाखवतो मी. दिसतं का तुम्हाला? तर इथं आपलं गावठी लक्झरी 2 मजली हाऊस म्हणजे घर बनत आहे. आणि त्याच्यावरती आपण मॅगी पार्टी 24 घंटे सर्व्हर, त्याच्यानंतर वेगळे गेम, वेगवेगळे सर्व्हर चॅलेंज करणार चॅलेंज. आणि आज कंप्लीट 3 दिवस झालं बनवतो मी. खड्डे खाल्ले, ते मटेरियल, त्याचे लाकडं लुकडं सापडायला लागते बरं. आता लाकडं बिकडं सापडलेले वरती छत तयार करायचे. छत तयार केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती आणखी पिता छत फेट द्यायचं आहे, खाली बी अंगण करायचं आहे. त्याच्यानंतर पायऱ्या आपल्या शिडी करायची, कारण की इतकं वर राहणार आहे. हे दिसतं की तुम्हाला इतकं वर राहणार आहे. वर आणखीन एक मजली आणणार आहे तिथून खालचं, बघू शकता. आणि एक असणार याच्यात लक्झरी, एक असणार लक्झरी रूम आणि एक असणार आहे आपली देशी रूम. म्हणजे एकेमध्ये गावठी रूम आहे आणि एक VIP, म्हणजे काय आपले भंगार रूम आणि एकदम खतरनाक चांगले हाय फाय. तर त्याच्यावरती आपण म्हणजे चॅलेंज पण करणार, गेम पण करणार, मॅगी पार्टी पण करणार, विचित्र असले चॅलेंज पण करणार आहे, जे की 12 घंट्याचं आहे, 24 घंट्याचं आहे, त्याच्यानंतर 1 घंट्याचं आहे. आणि त्याच्यानंतर असले एक चॅलेंज आहे. आता आज समज मी ब्लॉग बनवतो बरं का, तर म्हणजे आज दुपारचे नाही हो, 4 वाजले. आणि सर्वप्रथम सर्वांना स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब दैवत, माझे नाही सर्वांचे दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभकामना. कारण आज जे आहे मी त्यांच्यामुळेच, कारण की देव माणूस होऊन गेले ते आपल्यासाठी, आमच्या जातीसाठी नाही तर सर्वांच्या जातीसाठी देव माणूस होऊन गेलेले आहेत ते. तर त्यांचा आज गावात कार्यक्रम आहे. एक जण इथं आलं तर ट्रॅक्टर सामान घेऊन गेलं, त्याच्यामुळे म्हणलं सहज ध्यानात आलं सांगावं. आणि आपलं जाणार इतकी प्रगती झाली तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आपलं आणि ते जवळ काय मग माहिती, त्यांना मी भाव देत नाही, मी बोलत नाही. त्यांना वाटतं मी भाव द्यावा त्याच्यानं बोला. त्यांना जर बोललो तर ते माझ्या इतके गोड होते, जीवा भावाचे होऊन जातात. पण मी त्यांना तसं करत नाही, कारण ते जीवा भावाचे माझे कट्टर दुश्मन होते. आजपर्यंत माझे जे वैर होते त्यांना मी बोललो ते चांगले झाले, ते आजपर्यंत जीवा भावाचेच राहिले. थोडे वैर झाले, डबल होते. म्हणजे आता सध्या वैर येतं ते अतिशहाणे असतात काही, समजून घ्या. मी कोणाबद्दल बोलतो आहे हे नाव नाही डायरेक्ट सांगू शकत, कारण की असल्याच नादी मी लागत पण नाही आणि मला लागायचं पण नाही. कारण जेव्हा चांगला होता तेव्हा चांगला मला मानित होता, मी त्याला चांगला मानित होतो. आता तो कसं आहे ना, मला देवाने जे दिलं आहे, प्रभू महादेवाने जे काय दिलं आहे मला, काही करतो, किती प्रयत्न करतो तरी काय होऊ शकतो. आता ब्लॉग पाहतो का नाही, तो व्यक्ती नाही पाहणार ब्लॉग, मला माहिती आहे. भविष्यात कधी पाहिलं तर काय माहीत. तर आज आपण ब्लॉगिंगवर फोकस देत नाही, कारण की आपल्या ब्लॉगिंगला तुम्ही सपोर्ट करत नाही. तुम्हाला सांगतो, मिस्टर टाईमपास यूट्यूब चॅनल खोललेले 4 दिवस झाले.
पहिला व्हिडिओ याच्यावर 30 व्हिडिओ झाले आहेत. एक 20 मिलियन प्लस एकसुद्धा आणखीन व्हिडिओला यूज नाही. सगळे झिरो काही हे काही असेच आहेत. म्हणजे 20 व्हिडिओ तर समज 20पर्यंत हाईस्ट 20-23पर्यंत काय गेलेलं आहे. तर त्याच्यावरती 2 दिवसात एक 87 का 86 87 का 88 का 89 नाही 89 गेला तर 89 आता वाढ आहे. आणि आत्ता दुसरा व्हिडिओ टाकला आहे तो डायरेक्ट मला वाटतं 35 का 45 गेला. सकाळी टाकलेला आहे 35 का 45 गेला. नाही माझ्यासाठी एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे काय किरकोळ हे की माझ्यासाठी गोष्ट मोठी ना शून्यातून सुरुवात करतोय. त्याला यूज म्हणजे 1 लाखासारखी यूज आहे. तुम्हाला सांगितलं आहे मी 10 म्हणजे 10 म्हणजे 10 लाखासारखी मला. आणि त्यातले त्यात मला 84 यूज झाले. तुम्ही म्हणतात कोयला कोटीला येतात मिलियन येतात लाखाने येतात. त्यांचं घेणं नाही मला जे येतात ना मला माझ्यासाठी स्वतःसाठी अभिमान खूप खूप मला वाटतं खूप भारी वाटतं मला असलं भारी वाटतं काय सांगू तुम्हाला. कारण की माझ्यासाठी 20च्या पुढे जरी यूज गेला नाही चॅनलला तरी माझ्यासाठी तर होतं मला. कारण की 10 जरी यूज झालेला तरी मला आनंद होता. कारण की नवीन चॅनल आहे समजू शकते मी. पहिल्या चॅनल माझ्या कोणच्याच नाही यूज झाले. माझ्या शॉर्ट व्हिडिओला 1,000 2,000 5,000 5,000पर्यंत यूट्यूबचे गेलेले आहेत माझे. यूट्यूबचे इंस्टाला तर माझ्या लाखापर्यंत गेलेला आहे. पण बनत नाही त्याच्यामुळे आता कमी नाही तर. आणि माझे यूट्यूबला 20च्या पुढं तर गेलं नाही 5-6 20-23 हाईस्ट 23. आता जे चॅनल मी खोलले जे बनवलं ती कॅटेगरीत मी काम करतो सध्या. रात दिवस मेहनत लावतो मी. आता एडिटिंग स्वतः करतो आहे. टीम मेंबर पण गोळा करतो. टीम मेंबर बोलवले त्यांच्या पण करून घेते काम. त्यांना कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाही त्यांना बोलायला लावतो आहे कॅमेरा धरायला लावतो आहे. त्याच्यानंतर नवीन तुमच्यासाठी नवीन एक्सपेरिमेंट नवीन चॅलेंजचे व्हिडिओ घेऊन येतो आहे. त्याच्यानंतर ते व्हिडिओ स्क्रिप्ट वगैरे आल्याच्यानंतर मी त्यांना ते शिकवतो आहे. ते त्यांना शिकवल्याच्यानंतर कॅमेरा धरायला शिकवतो आहे. कॅमेरा ते धरायच्यानंतर मला एडिटिंग करायला लागते. एडिटिंगला टाईम जातो अपलोडिंगला टाईम जातो. पण तुम्ही समजू शकता आणि त्याला जर यूज नाही आलं मला एक गोष्ट सांगितली हे काय प्रभू महादेव मी हे ब्लॉग बनवतो आहे असे टाकून देत आहे. याला काहीच होत नाही याला व्ह्यूज येत नाही काही नाही. पण मी त्याच्यावरती मी कमीत कमी मेहनत करतो आहे. जीव मन लावून आत्मा हे करून मन लावून माझा सर्व लावून त्याच्यावर काम करतो आहे. त्याच्यावरती मला योग्य यूज भेटतात. कारण की त्याच्यावरती मला वाटत नाही ब्लॉगिंगचं मला हे म्हणजे हे बहीण नाही पण ब्लॉगिंग करत राहणार. कारण की ब्लॉगिंगमुळे प्रेरणा भेटली. आणि खास त्या जागेची मी अभिमान मानून स्वतःला म्हणजे ह्या जागासाठी मी एक पवित्र जागा समजेन. ह्या जागेचा मला खूप अभिमान आहे. कारण ह्याच जागेवरून आपण सहज बसलो होतो म्हणून मग चाराला बांधली होती तर तिला हे करून आपण निघून सोडून घेऊन जाताना व्हिडिओ ब्लॉग पण बनवतात. तो पहिला ब्लॉग 30 दिवस डेली व्हिडिओ बनवले. आता चॅलेंजचे व्हिडिओ बनवतो आहे. आता त्याच्यात नवीन मला एडिटिंग शिकलो. एकदम क्लासिक थंबनेल बनायला शिकलो. त्याच्यानंतर व्हिडिओचा काटा येत नाही कसलाच काटा येत नाही. ब्लॉगिंगचं येतो पण त्याचं येत नाही. तर आजची ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नसला आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. डेली ब्लॉग येतील आणि तिथं व्हिडिओ डेली येणार. त्याची मी चॅनल रोज देईन म्हणतो पण दिलं नाही. तुम्ही मिस्टर टाईमपास सर्च करा नाही तर गावठी लपाछपी सर्च करा. त्याच्यावरती माझा तर फोटो येईन तुम्हाला. नाही तर लोगो आहे असं का लोगो आहे त्याच्यानंतर मिस्टर टाईमपास नाव आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही त्याला सबस्क्राईब करू शकता. आणि लिंक पण मी आता काय करतो समजा तर याच्यामध्ये लिंक देऊन टाकतो काय नाही देऊन टाकतो लिंक. तुम्ही सपोर्ट करा ह्या चॅनलला आणि त्या चॅनलला पण. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय हर हर महादेव.